दुःखाचा जे मूळ आहे किंवा दुःखाचं कारण आहे ते पण असंच सांगावं लागलं का नाही महाराज? तर या दुःखाचं कारण काय माहिती का महाराज? काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. बरं महाराज, काम आणि क्रोध नावाचे काय विंचू चावले आणि त्याच्यामुळे काय झालं महाराज आपल्याला? तम घाम अंगाशी आला, पंच प्राण व्याकुळ झाला, त्यानं माझा प्राण चालला आणि सर्व अंगाचा दाह झाला. नेमकं काय झालं? विषय आवडला का महाराज? काय झालं महाराज? काम आणि क्रोध नावाचं आपल्याला काय झालंय? विंचू चावलंय बरं का महाराज. त्याच्यामुळे आपल्याला काय होते? दुःख होते. आता इथं काम हा कोण आहे माहितीये का महाराज? काम म्हणजे आहे की सुखाची इच्छा. बस काम या शब्दाचा इथे एवढाच अर्थ आहे. ते कुठली इच्छा घ्या, तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा झाली, तुम्हाला कुठेतरी जाण्याची इच्छा झाली, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा झाली, कुठली पण इच्छा. ही इच्छा काय महाराज? आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे बरं का. कारण हा जो काम आहे महाराज, सर्व जेवढे आपण विकार पाहतो ना महाराज, सर्व विकारातलं मुख्य विकार जर कुठला असेल तर हा काम विचार म्हणजे इच्छा हा विचार आहे. आता समजा तुम्हाला आता थंडी वाजली, बरोबर, आता कडक कडक चहा पिण्याची इच्छा झाली. म्हणजे आता इच्छा करू नका बरं का, अशी आपल्याला कीर्तन ऐकायचं नाही, पण झाली समजा इच्छा झाली चहा पिण्याची, नाही का? आता जर तुम्हाला जर चहा नाही भेटला काय होईल? आता तुम्हाला ज्याच्यामुळे चहा नाही भेटला तो जर तुमच्यापेक्षा बळाने जर कमजोर असेल तर त्याच्या प्रती काय होईल? क्रोध उत्पन्न होईल, बरोबर. त्याच्यावर तुम्हाला राग येईल, नाही का? बरोबर. काय झालं? कामामुळे क्रोधाचं उत्पन्न झालं, बरोबर आहे. आता दुसरं बघा, आता तुम्हाला ज्याच्यामुळे चहा नाही भेटला तो जर तुमच्यापेक्षा बळीवंत असेल, तुमच्यापेक्षा तो जर बळवंत असेल, त्याच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त बळ असेल तर तुम्हाला त्याचं काय होईल महाराज? भय वाटेल, बरोबर. भय वाटेल, बरोबर आहे. तुम्हाला त्याचं काय होईल? भीती वाटेल त्याची. हा भय नावाचा विकार कामापासून उत्पन्न झाला का नाही महाराज? आता समजा तुम्हाला ज्याच्यामुळे चहा नाही भेटला तो तुमच्या बरोबरीचा असेल, त्याच्या प्रती काय निर्माण होईल? ईर्ष्या निर्माण होईल, बरं का महाराज. द्वेष निर्माण होईल. झाला का नाही हा पण विचार कामामुळे निर्माण? तर असं हा काम काय महाराज? दुःखाचं मूळ कारण आहे. विठ्ठला विठ्ठला. तर असे हे काम आणि क्रोध नावाचे दोन काय महाराज आपले दुःखाचं मूळ कारण एकनाथ महाराज आपल्या भारुडामध्ये सांगतात. महाराज कसं आहे माहितीये का? याच्यामुळे काय होतं? एकनाथ महाराज काय म्हणतात की तमोगुण अंगासी आला. त्यामुळे काय आला? तम घाम अंगासी आला. तम नावाचा म्हणजे तमोगुण नावाचा घाम काय आपल्या अंगाला येतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये तमोगुण ची वृत्ती होते. त्याच्यामुळे आपल्याला निरंतर दुःख भोगावं लागतं. आता एक काम आणि क्रोध कशामुळे उत्पन्न झालेत महाराज? गीतेमधला आपल्याला श्लोक माहिती असेल. कामेत एष क्रोधेश रजो गुण समुद्भव. काम आणि क्रोध काय झाले महाराज? रजोगुणामुळे काय झाले? उत्पन्न झाले आहेत महाराज, बरं का. आता एक काम आणि क्रोध हे जर आपल्याला हा जर विंचू दूर करायचा असेल तर काय करावं लागेल महाराज? या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू उतरे झरा झरा. पण हे झालं कशामुळे महाराज? या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा आणि सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुणाचा अंगारा लावायचा म्हणजे आपल्या जीवनात सत्वगुण येईल असं काहीतरी
महाराज. तर हा सत्वगुण कसा अंगाला लावायचा महाराज? तर काय करायचं? जनाबाई म्हणतात दळीता कांडिता तुझं काय